हॅलो. श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ. हो, स्वामी समर्थ. तुमच्या अनुभवांसाठी इतके सेवेकऱ्यांचे मेसेज आहेत ताई, की त्यांची एक प्लेलिस्ट बनवा. असं कमेंटमध्ये आहे एका व्हिडिओच्या. हो, एका नाही आहे. मी पण वाचलं. मी पण म्हटलं आणि तुम्हाला तुमचा आवाज सल्ला द्या. खरंच मला एवढा आवडतो ना ताई. हं. मला हो, खरंच बरं आहे का? आवडतं. नाही, चांगलं आहे ना आपली जोडी जमली तर आपण बरेच सेवेकरी निर्माण करू ना. खरंय, खरंय. हो, अगदी, हो, हो. अगदी. भरपूर अनुभव आहेत, भरपूर. मी सगळ्या कमेंट वाचल्या. मग एक होती अशी बाहेरगावची, की आम्ही खूप लांब राहतो, तर आम्ही अक्कलकोटला कसं येऊ? तर म्हणलं, "हो, अरेच्चा, माझ्या पण लक्षात आलं नाही. आपण आपल्या जवळ असतो, मग नेहमी अक्कलकोटला जाऊ शकतो. पण बरोबर. तसं काही नाही. तुम्ही कितीही किलोमीटरवर राहा, थोडासा जप केला ना, महाराज तुम्हाला लगेच कसं येतात आपल्या जवळ. अक्कलकोटला आणून पाहिजे तर तुम्हाला अक्कलकोटला घेऊन येतात. खरंय, त्या खरंय. गोष्टीची पण काळजी करायची गरज नाहीये. अगदी, अगदी हं, खरंय. हं, हं. आता मी तुम्हाला माझा म्हणजे छोटासा पण सर्वांना उपयोगी होईल असा अनुभव सांगते. हां, हां. तुमचा जो व्हिडिओ आहे बघा, एक कलश फिरतो नारळ आणि हां, हां, हां. तांब्याचा. तो कसला कलश आहे तुमचा? माझा कलश नाही फिरत आहे. मी कधी मग असे ते नाही, दुसऱ्या नाही. ताईंचे आहेत. तुमच्या देवारातला नाहीये तो? नाही, नाही, नाही. असेल. हां. मग मी तुमचा नाही. तसं प्रयत्नच करत नाही ताई. हं. कारण कसं मला नाही आवडत स्वामींना त्रास द्यायला. जे देतायत आपल्याला ते काही कमी देतायत का? नाही, नाही. कलश कलश मांडलेला दिसतो नारळ आणि तांब्या तो विचारते हो. नाही कलश तर असतो माझा, पण पण ते फिरतानाचा तो दुसऱ्या ताईंचा आहे ताई. नाही, नाही, नाही. फिरतांचा नाही मी तसं नाही म्हणत. तुम्हाला व्हिडिओ दिसतो तुमचा. हां, तो हां. तो तुमचा माझाच तो देवार आहे. तो. हां, तुमचाच देवार आहे. पण तो कलश कसला आहे? देवीचा आहे, लक्ष्मीचा आहे का कशाचा आहे? नाही ताई, असं देवीचा वगैरे असं नाही, हां, की देव्हाऱ्यात उत्तर दिशेला हां. पाणी असावं ना. अच्छा. म्हणजे त्या दृष्टीने तुमचा हां. आहे का? आणि मग तो कलश कसा कधी पण ठेवला तर नुसतं पाणी भरून नसावा. हां. त्याच्यावर नारळ असावं. म्हणून हां, मी हां. पण पूर्वीपासून माझी आई ठेवायची ना, हां, 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 हां. मग म्हणून आता मी पण ठेवते. नाही, मी आपलं थोडंसं मला तो रोज दिसतो, तर मी म्हटलं ह्या कलशाचा मी एक अनुभव शेअर करीन. अच्छा. तस हां, हां. तेच मला म्हणायचं. तो फिरताचा नाही म्हणत, तुमच्या देव्हाऱ्यातला. अच्छा. आणि हं. म्हणलं विचारावं, की तुमचा कलश कोणता आहे? तर हं. तुम्ही तो उत्तर दिशेचा. हं. आता मी माझं सांगते. आमची देवार आहे, देवपूजा आणि हं. सगळी देवपूजा मिस्टरच करायचे. मग अच्छा. माझ्या वाटेला काही शिल्लक राहायचं नाही ना, आता हं. कधीतरी यायची. हं. मग मला तर महाराजांना पाणी घालायची खूप हौस एक अच्छा. होती. तर आणि आमच्या हॉलमध्ये मोठा महाराजांचा असा 3 फुटाचा असा मोठा फोटो होता. अच्छा. आणि हां, आणि त्याच्या खाली थोडीशी पट्टी होती अशी हां, त्यांना. हां, हां. आणि हां. छान होता. आम्ही सणाला फक्त त्यांना मोठा हार घालतो, कारण जरा उंच चढावं लागतं ना. बरोबर. हां. मग ना मी काय म्हणलं, "महाराज मला पण पाणी घालायचंय." हं. सगळी पूजा मिस्टर करतात, तर मला काहीच भेटत म्हणजे काहीच शिल्लक राहायचं नाही ना. तर मी काय केलं, विचार केला आणि म्हणलं, "थांब आता महाराजांच्या नावाचा कलश स्थापन करते." महाराजांच्या ओह! नावाचा हां. मग मी एक छोट्याशा साईजचा जेणेकरून रोज ते पूजा पण उरकल्या पाहिजेत ना. हो, हो, हो. सगळ्या परत उपासना करायची असते, वाचन असतं. बरोबर, बरोबर. म्हणून छोटासा कलश आणि छोट्या साईजचा नारळ आणला, अच्छा. की त्या जागेत तो बसेल आणि महाराजांचा जिथे अंगठा येतो, हां. बरोबर पायाच्या तिथे तो मांडला. अरे वाह! हो, बरोबर त्या अंगठ्याला अरे ही त्याचे आयडिया तुम्ही खूप छान दिली. मी पण करेन तसं. तसं हो, मग मी तेवढ्या साईजचा तांब्या, तेवढा नारळ, हं. असे 2-3 ते मापाने त्याच्यात बसवलं, की अरे वाह! हो आणि तो अंगठ्याच्या तिथे तो स्थापन केला आणि हं. आमच्या इथे जरा आंब्याचं एक झाड जवळ होतं म्हणून थोडी आंब्याची पानं एक हं. 4 दिवसांनी सुकली, की ती बदलायची आंब्याची पानं अशी बरोबर. 5 लावली. हं. आणि काय करायचं आम्ही पहिले चंदन उघडून लावायचो महाराजांना. बरोबर. हां. आणि नंतर ती पावडर वापरायला लागलो. मग काही लय अगदी. वेळ नाही लागायचा की 5 मिनिटात ते हो. चमचाभर
चंदन उघडून जायचं. मग हे ह्यांची पूजा करायची, मी माझी पूजा करून मग पुढे स्वयंपाकाला लागायचं. मग हं, मी पटकन ते छोटंसं चमचाभर चंदन उघडायचे, हं, महाराजांच्या अंगठ्याला लावायचे आणि तांब्याला ते चंदन लावायचं, एक फूल व्हायचं, हं, महाराजांचं रोज दर्शन घ्यायचं. हं. मला समाधान वाटायला लागलं की माझ्या हातून महाराजांची पूजा होते. ऊर्जा होते. हां, हां, हा, हां. असं आणि असे थोडे दिवस गेले असतील. ही 2006ची 7ची असेल. आता ते साल कुठचंच माझ्या लक्षात आठवत राहणार नाही. नाही. हां, हां, हां. कारण बरेच अनुभव येतात. पण हे 2009च्या आतले. हां, हां. आणि मग एक दिवशी काय झालं, हं. आपली 31 डिसेंबर येतं बरोबर. आणि हं. दुसऱ्या दिवशी नवीन वर्ष असतं. हो, आपण रात्री मग 12लाच पूजा करतो. होय का? आणि त्यावेळेस स्मार्टफोन नव्हते, हे असे बरोबर, साधे बरोबर. होते. हां. मग ते सर्वांना फोन करायच्या आधी आपण शेवटी देवदर्शन करतो. आणि हो. तर आमची आतली पूजा जरा मोठी आहे. महाराजांची मूर्तीच 2 किलो वजन आहे तिचं. अरे पण बापरे! हो, पंचधातूची आहे. अरे वाह! हा, तर मग तिला वेळ लागतो. मग मी काय हां, करते, आधी माझी पूजा म्हणजे हॉलमध्ये महाराजांचा फोटो मांडलाय. हां, म्हणलं नाही आता नवीन वर्ष आहे, आपल्या पूजेला वेळ लागणार आता हां, अजून हां, हां. उशिरा उठलेलो जरासं. बरोबर. म्हणून तो तांब्याचा कलश नवीन वर्ष म्हणून नवीन हे केला, घासला, बरोबर. ठेवला, चंदन उघडलं, हं, फुल व्हायला महाराजांच्या अंगठ्याजवळ चिकटून ठेवलेला. हं. आणि म्हटलं आता सर्वांना हॅपी न्यू इयर करण्यापेक्षा आधी महाराजांना करावं. बरोबर. हां. हा, तर मी ते पूजा करून महाराजांना, ते माझंच काय असेल, मी तसंच बोलली, हॅपी न्यू इयर महाराज. आणि मी म्हणलं मी इंग्लिश मध्येच बोलणार, मराठीत जरा ते जुळवाजुळव करावी हो, लागते. हो, 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 हो. असं मग म्हणलं चालतं महाराजांना. मी म्हणलं हॅपी न्यू इयर महाराज, पूजा हं. केली. आणि ते वाक्य बाहेर पडलं आणि तांब्याचा तो नारळामध्ये थोडीशी जागा राहते बघा, असं हो, 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 काय हो. पूर्ण, की त्या जागेतून एक चक्र बाहेर निघालं. चक्र? हो, छोटंसं 50 पैशाचं कॉइन, जुनं, तुम्हाला माहित असेल हो, ना. हो, हो, हा, हो. तेवढ्या साईजचं चक्र बाहेर आलं. अय्या! हो, हॉलमध्ये आमच्या. बापरे! आणि ते चक्र ब्ल्यू डायमंड म्हणजे ना निळं कलरचं आणि सुंदर होतं अहो ते. ते अय्या! चक्र बाहेर आलं. मग ते हॉलमध्ये मी ते असं वर गेलं आणि हं, मी म्हणलं बापरे, कसलं सुंदर चक्र आहे महाराज. मी हं. तुम्हाला हॅपी न्यू इयर केलं. आणि हे काय असं, म्हणजे जरा हे झाली. हो. आणि बरं ते चक्र पण कसं होतं, मी आता रोज भाज्या करतो. मग हं. मी ते कारलं कापायची ना, गोल कारल्याची हां, हां, भाजी, मी हां. म्हणलं कारल्याच्या आकाराचं निळं चक्र कसं काय बाहेर आलं, माझं तेच लक्ष. हं, आणि आकार सगळे आरे होते आणि ते स्वतःभोवती फिरत फिरत हं, तिथल्या कोपऱ्यात गेलं हॉलच्या. मग हं. म्हणलं पकडावं तरी हाताने, कसं दिसतंय, आणि इतकं सुंदर होतं. तेवढी साईज होती, अय्या! छोटीशी, हं, 50 पैशाची. त्या हं. कोपऱ्यातनं मी पकडायला गेले की ते अजून उंच गेलं फॅनच्या तिथून. अय्या! परत मी त्याच्या मागे गेले की ते दुसऱ्या कोपऱ्यात गेलं आमच्या हॉलच्या. हो, 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 माझ्या बापरे! हातालाच येईना. मी हं, ते बघते. मी म्हंटल आता कुणाला हात मारू हे बघायला, एवढं सुंदर. हं. कारण 31 डिसेंबरला आमचे मालक अक्कलकोटला जातात. अच्छा. हं. हो, कायम कोण नव्हतं घरात आणि मुली त्या लहानच ना, तरी मी त्यांना उठवलं. अगं, ते उठता उठते ना, अगं ते चक्र बघा तरी डोळ्यांनी, किती छान आहे, तुम्ही खेळूच पण शकता. हं. दुसऱ्या कोपऱ्यातून ते तिसऱ्या कोपऱ्यात गेलं हॉलच्या. अरे बापरे! हो, तिथून मी बघते जवळजवळ 4-5, तिसऱ्या कोपऱ्यातून ते चौथ्या कोपऱ्यात गेलं. फिरत बापरे! फिरत स्वतःच. आणि ते कितीतरी सुंदर होतं अहो. अय्या! हो, त्या नारळात मी सांगितलं ना, मी महाराजांना म्हणलं ना मला की तुमची पूजा करायची, आणि त्याच नारळाच्या त्या एवढूशा ते पान लावले ना, फटीतनं. त्याच्यातून फटीतून बाहेर पडलं. बापरे! मी त्या चक्राच्या मागे हॉलमध्ये फिरत होती. ते मला गोल गोल फिरवत होतं. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जायचं. शेवटी अय्या! ते गेलं फॅन मध्यभागी आलं आणि फॅनच्या वर बाजूला गेलं. मग हं. तर काय माझा हात जाऊच शकत नाही. मी म्हणलं बरोबर. पकडा. म्हणजे माझं कसं होतं, बघू हातात आलं तर पकडावं आपलं. हां, 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 हां. हा, कमाल. हो, त्या कलशाचा तो मी म्हटलं, ते सगळे आज सगळ्यांचे बहुतेक कलश असतात बघा. हो, मा- असतातच. हो, पण हा म्हणजे काय ताई साक्षात्कार आहे तुम्हाला काय मी स्वामींचा. म्हणलं मला काहीच कळेना ना ते चक्र काय आहे म्हणून. गोल हां. गोल स्वतःभोवती फिरत फिरत फिरत, आणि ब्ल्यू डायमंड अगदी निळ्या बापरे! कलरचं होतं. आणि मग खूपच छान. ते कसं गायब झालं आपोआप? नंतर पाच पाच सहा सांगितलं ते, 4 कोपऱ्यातून फिरलं, मध्ये परत फॅनच्या इथे आलं, मग गायब झालं ते. अगो बाई! ताई एक एक किती नवीन भाग्यवान हो तुम्ही. काय नवीन नशीब घेऊन आलायत. नवीन वर्षाचं मी काय म्हणलं, महाराजांनी मला नवीन वर्षाचं काय
सरप्राईज दिलं काय म्हणजे खरंच खरंच. मी त्या नारळाच्या तिथे पूजा केली नेहमीप्रमाणे आणि म्हणला ना हॅपी न्यू इयर महाराज म्हणून. हा हा हा. की त्या नारळातून ते चक्र बाहेर पडलं. किती सुंदर अनुभव ताई तुमचा. तुम्हाला माझा इथून दंडवत आहे. नाही एवढ्या महत्वाचं ना, भाग्यवान आहात तुम्ही. मी काय केलं मला आधी कळेनाच काय, मग मी आपलं बसून घेतलं आपल्या सोफ्यावर. हा, म्हटलं आता बघावं तरी आता कुणाला हाक मारणार. हा. तोपर्यंत ते जाईल ना निघून, असं पण नसतं ना, ते जास्त हो हो. त्या घटना जास्त वेळ थांबत नाही ना, एक अशा घटना 4-5 हो. मिनिटं. पण ते चक्र कसलं सुंदर होतं. माझ्या बापरे. डोळ्यातच बसत नव्हतं असं असतं. अय्या. आणि मुलींनी बघितलं का ताई? नाही लहान होत्या उठलाच नाही ना, मी खूप त्यांना अगं तुम्ही म्हणजे त्यांना अध्यात्म नसतं लहान, पण मी काहीतरी फिरते हे तरी बघू, पण ते झोपेत होते ना, नाहीच कोण उठलं. मी अय्या. आपलं म्हणलं जाऊ दे बघू आता, ते मी पकडायला म्हणजे ते मी चक्राच्या मागे माझ्या मुठीत येतंय का बघत होती की हा. बघू दे तर काय कसलंय, पण नाही ते अजून उंच जायचं. मी जरा वर हात केला ना, म्हणलं पकडावं तरी, नाही ना बापरे. ते लगेच अजून उंच जायचं. बापरे. आश्चर्य. तुमच्या त्या कलशाचा तरी फोटो पाठवा आम्हाला. नाही आता ते जुनं आहे ना, 2005-6 हो सालचं. हो हो. हा त्या सालीचा ना तो अनुभव होता. बरोबर बरोबर. त्यावेळेस हे स्मार्टफोन नव्हतेच. अगदी अगदी खरंय. पण मग मग तुम्ही कलश अजून पण ठेवत असाल ना? आज आता काय झालं, आम्ही जरा दुसऱ्या घरी आलो राहायला, ते आम्हाला अजून ठोकायचंय. आज स्थापन केलेलं ना मी, कलश माझा बरेच दिवस आहे. फक्त हं. आता आम्ही एका घरातून दुसऱ्या घरात आलोय आणि अच्छा. आम्हाला अजून मला कसं असतं, वेगवेगळ्या प्रतिमा मी महाराजांच्या जमवत असते की अरे बोलतात. वाह! हो मला ते म्हणजे मोठा फोटो ना, अजून मला त्यांचा फेस आवडला नाही अजून. अच्छा. हो मी अक्कलकोट मध्ये शोधते आणि अच्छा. जेव्हा तो येईल ना, की परत तिथे कलश येईल माझा. बरोबर, कारण बरोबर. माझा तो हॉल मधला कलश आहे, ते किचन मध्ये देवघर आहे ना, मग तिथे बरंच काय काय ना गर्दी होते ती ना गर्दी तिथे. होते. हो, हो, गर्दी हो. होते म्हणून मी त्याला हॉल मध्ये स्थापन केलेला. आणि तुम्हाला पण माहीत असेल ना, माझ्या घरी जी स्वामींची मूर्ती आहे, हा ती मला एका एका दादांनी हा म्हणजे ते अक्कलकोटला गेले होते हा हा आणि मारवाडी आहेत ते. हा हा पण ते म्हणाले, की स्वामींची एवढी काळजी माझ्याकडने घेतली जाणार नाही. त्यांच्या मिसेस पण होत्या तिथे अच्छा आणि त्यांना त्या मठातनं मिळाली होती ती. होय मूर्ती का? अक्कलकोटला. हां, मूर्ती हो माझी जे फोटो बघता ना तुम्ही रोज हो बघते देवाऱ्याच्या ना, त्याच्यात. सगळं बघते सगळं बघते हां, ना. पण देवाऱ्यात जी मूर्ती आहे ना माझ्याकडे, हा हा ती हा हा. डायरेक्ट अक्कलकोटहून आली आहे ताई माझ्या घरी. म्हणजे त्या व्यक्तीने तुम्हाला दिली ना? हां, म्हणजे त्यांनी तिथूनच पार्सल मला पाठवलं इकडे. अच्छा अच्छा होय का? हां, म्हणे माझी मिसेस म्हणते माझ्याकडनं एवढं होणार नाही. हा हा मग तो अपमान आहे ना स्वामींचा. हो बरोबर आहे. मग मूर्ती आली की आता आमच्याच घरात आहे. मग ती जबाबदारी पण वाढते. म्हणजे जबाबदारी वाढते. हो. मूर्ती आली की जबाबदारी वाढते. तुमचा फोटो असेल तर एवढं काही नाही. फोटो हां, हां. पुसला त्याला अभिषेक असतात ना मूर्ती आली की. मग मी ते म्हणजे माझं एवढं मोठं भाग्य ना, हो ते भाग्य की आहे. एवढी मोठी मूर्ती माझ्या घरी स्वतःहून म्हणजे स्वामी आले. स्वतःहून आले ते. हां. हं. आता म्हणजे जेव्हा ते स्वामी माझ्या घरात आले इथे, हं, हं. तेव्हा मी म्हणायला लागली, आता हे स्वामींचंच घर आहे. हो आता बरोबर माझं नाही. आहे. आता माझं नाही. आता जे काही घडवतील, करतील ते सगळं स्वामी. नाही म्हणून तर मी काय केलं आज, मग समजा 20-25 वर्ष माझ्या माझ्या मनात ते बरेच अनुभव आहे त्याचं व्हायला लागलं मला ओझं. असं मी म्हणलं मला नको जास्त ओझं, आता आपली अनुभव येऊन 25 वर्ष झालेली नाही, नाही. 20-20. शेअर केलेच हा हा पाहिजे ताई हे नाही अनुभव. मग मला आता काही वाटत नाही, कारण ह्याच्यापेक्षाही आता मी छोटे छोटे सांगते. काही तर गूढ आहेत ते लवकर समजायला सुद्धा वेळ लागेल एवढे हो. गूढ आहेत. तुम्ही रोज आ- एक सांगत जा ना ताई. मी स्पेशल तुमची लिस्ट करते ती आणि तुम्ही ना डायरीवर पण त्या जेव्हा जेव्हा जसे आठवतात हा तसे हा लिहून हा हा ठेवत जा. हा 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 ते पण आणि मला आहे. नुसता एक मिस कॉल जरी केव्हाही दिला ना, की मी समजेल हम्म. आज ताईंना अनुभव शेअर करायचा आहे. मला जेव्हा केव्हा वेळ मिळाला, की मी आता हे 4च महिने माझे बिझी आहेत. हा हा नंतर तर हा मग हा मी स्वामींसाठीच वाहून घेणार आहे स्वतःला. हा आणि मग आता तुम्ही ती लिस्ट बनवा, आणि ते काही जण हे प्रश्न टाकत होते की यांची लिस्ट कशी शोधायची. हां, मी तेच हा करते बरोबर आता. आहे. हा सातारा ताई टाकते. हा 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 हां.
हा तसंच टाका हरकत नाही, म्हणजे त्यांना पण हो, मी आणि कमेंट वाचते ना त्या सगळ्यांच्या. हो हो मी पण वाचल्या ना, मग मी म्हणून तर तुम्हाला कॉल केले. अरे हा आपल्या हा इकडचे अनुभव सांगितलेच पाहिजेत, हो, जे स्टेप बाय स्टेप सोपे बरोबर. सोपे आधी. मग आता हा पण अनुभव होता, आणि ह्याच्यात म्हटलं एखाद दुसरा अजून जोडून सांगू हा शकते. हा छोटे हा छोटे आधी, मग मोठ्याचे व्हिडिओ मोठे असतात ना, आणि बरोबर. कसं पुराव्यानिशी सांगावं लागतं. अगदी अगदी हा खरं. असं थोडक्यात सांगून समजणार मुलं पण नाही नाही, नाही बरोबर. आणि मला पण थोडक्यात सांगता येणार आणि नाही. समाधानच होत नाही. थोडक्यात नाही बसत अनुभव, हा त्याला बरोबर आहे. तुम्हाला अगदी छोटे छोट्या पुराव्यानिशी सांगावं सांगावं लागतं. लागतं. बरोबर. त्यामुळे मी म्हणलं सांगते सांगते आता तुम्हाला तुम्ही सोपे ना सोपे. टीचरच व्हायला पाहिजे होत्या. टीचर लोक कसे एक एक पॉइंट धरूनच मुलांना सगळं सांगतात. त्या प्रोफेसर ताईंचे पण अनुभव तसेच असतात बघा. हो हो छान खूप छान वाचते ना सांगतात मी. त्या. हो. हो हो. आणि आता मी ना आदले मधले कसं माझी पूजा वगैरे असते, काही वेळेस माझे आदले मधले तुमचे गेलेले असतात, पण मी ते नंतर परत वाचते. हा हा. मग एक अनुभव मी आता मगाशी म्हणजे वाचला होता, तो आहे 9 महिन्यापूर्वीचा. तो पण एक अनुभव छान होता, की तिला स्वामींचे कसं दर्शन होतं. खरंच आहे, हे होत असतं होतं. महाराजांचं दर्शन. खरंय. आता ते पहिल्या अनुभवातले काय काय पॉइंट माझे मिस नाही झाले, व्हिडिओत बसे नाहीत. हा. जेव्हा महाराज समोर येतात, तुम्हाला ते नंतर सांगणार आहे. महाराज आज समोर जेव्हा येतात, त्यांना ती ओळखण्याची एक आपली हे लक्षण आहे. नाही नाही लक्षण आहे त्यांची. मग बरोबर. असे आपण बघा असं कुठे पण जात असतो, आपल्या पुढे किती मागणारी लोक येतात, बरोबर. भिकारी येतो, पण माझी नाही कधी चूक होत. मी लगेच ओळखते हे महाराज आहेत का कोण आहे म्हणून. हा ना. हो, बघा. एका सेकंदात, की फसू पण नाही ना. आता समजा बरोबर आहे. बरोबर आहे. कोणी तीर्थाचा असं आहे की तीर्थाचा गुण आहे, पण तुम्ही विचार करूनच तीर्थ घ्या. कोणी तुम्हाला अशी तीर्थाची ऑफर करू शकतो. अगदी अगदी. हा, कारण एक युपी मधली घटना घडलेली होती अशी, हो का? तीर्थाची. हो, युपी मधली. नंतर सांगेल एक आपल्या कसं संस्कृतीत तीर्थाला खूप आपण हे हो करतो ना. मानतो. महत्व आहे त्यामुळे आपल्याकडे. आपण कुठच्या क्षेत्रात उभं राहिलोय तेव्हाच ते तीर्थ घ्यायचं. बरोबर हा, बरोबर. आपण येतं त्याचं आपल्याला ज्ञान, पण तसंच आहे. मला महाराजांचं असे बघा, ट्रेन मध्ये चाललो असलं, आपल्या पुढे किती जण येतात, पण हो. मी नाही देत. मी बरोबर. त्यांचं अजिबात देत नाही, कारण मी ओळखते. बरोबर. माझे महाराजांना ओळखायचे खूण म्हणजे त्यांचे डोळे. हा कसं बोललात. त्यांचे डोळे म्हणजे अरे अमृत दृष्टी आहे, म्हणजे अगदी त्यांच्या अगदी डोळ्यात ते. लगेच ते तेज आणि ती डोळ्यांमधलं तेज लगेच समजतात आहे. तेज म्हणजे त्यांचं पहिल्यांदा तर होतं ते, त्यांच्या डोळ्यात तर ती सगळी कृपादृष्टीच होती. ती हो. आणि ओसंडून वाहत होती, साधे पण हा. नव्हती. ते कसं होतं की ती ते कृपादृष्टी. आणि आता जेव्हा जेव्हा मला महाराज भेटतात, मी फक्त त्यांना डोळे आणि त्यांचं स्माईल, त्यांचं हा. कायम 25 वर्ष झालं तेच आहे. त्याच्यात हो कधीच ना. बदल झालेला नाहीये. बघा. अजिबात नाही, 1% सुद्धा नाही. ही दोन लक्षणं असली ना, म्हणजे असतात. आणि महाराजांनी जी लीला असेल, एक अशी व्यक्ती पण माझ्याकडे पाठवून दिली. हा. सांगू का, ह्याच्यात बसेल का हा अनुभव, का हो वेगळा घ्यावा? बसेल. सांगा ना. आता मी कसं आमची जरा घरं बदलली. आम्ही कमी कमी पडायला लागल्या, की आम्ही दुसरं दुसरं करत गेलो, की बरं. महाराजांना एक लागतं ना असं रूम. हो मग बरोबर. परत मुली मोठ्या व्हायला लागल्या. मग आम्ही पहिल्यांदा जुनं एक असं आमचं चांगलंच होतं, बंगला टाईपच होतं, बैठं घर होतं, हा बैठं. हा हा. आणि गॅलरी होती. हे 2007चा असेल अनुभव. अच्छा अच्छा. आणि मी महाराज आले की ओळखायची. तो 2002चा पण एक नंतर सांगेल अनुभव. हा ते महाराज आमच्या घरी आले होते. हा की मी अक्कलकोटला गेल्यावर मला जसे महाराजांचे साक्षात्कार व्हायला लागले, पण मी महाराजांना काय म्हणून आली माहिती? हा. महाराज घरी येऊ नका. का येऊ नका? की घरी आपलं एवढं पावित्र्य नसतं. बरोबर बरोबर. आणि तुम्ही जर माझ्या घरी प्रकट झाला, तर मला ते दर्शन झेपणार नाही. आ. झेपणार नाही, हे मी त्यांना नेहमी म्हणून यायची, की तुम्ही घरी नका येऊ. बरोबर राहा, पण घरी असं साक्षात येऊ नका, मी घाबरून जाईल.
हा, हा बरोबर. भीती वाटेल ना खरंय. घरामध्ये आपल्याला, एवढी आपली ताकद नसते. ताकद नसते हे मी सहन प्रत्येक करायची. वेळेस त्यांना सांगून यायची, घरी येऊ नका महाराज हा. हं. इथंच मी इथं येत जाईल, इथेच आपण भेटायचं, म्हणजे माझं असं. अरे वा. त्यांचं हो हो असं सगळं, म्हणजे ते मी ऐकायचे ना असं कोणाकोणाचे असं तर थोडंफार वाचनामध्ये यायचं, हा तर हा. मी म्हणायचे महाराज जर घरी समोर आले तर मी बेशुद्ध पडेल, मला नाही हो. एवढं झेपणार. खरंय खरंय. नाही एवढी आपली ताकद नाही, म्हणून मी त्यांना सांगून पण यायची, घरी येऊ नका बरं असं. असं हो सांगणारा तुम्ही पहिल्याच आहात. हो का घरी येऊ नका, की हं. घरी तुम्ही आला आणि मला जर काही झेपलं नाही तर मग तुमचा आदरातिथ्य कसं होणार पुढचं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ते भीती वाटेल, किंवा कोणी मानणार पण नाही खरं असं होईल, ते दुसऱ्यांना कसं मी पटवून देऊ असं होईल बरोबर, ना. बरोबर. त्यापेक्षा हां. आपलं सूम मध्ये राहू, बघू वेळ हां. आल्यावर परत, काय मी असं ठेवलेलं आहे, वेळ हां. आल्यावर बघू काय आता पुढचं पुढे, पण सध्या नको, हां. असं करून घरी येत होती. आणि मी महाराज, तरी पण महाराज दारापर्यंत येत होते, ते पण नंतर सांगेल, फक्त आत येत नव्हते. हां, हां, हां. आत नव्हते, दारापर्यंतच यायचे. आणि बापरे! हो दारापर्यंत यायचे. मी 2002चा पण नंतर सांगेल कसं दारापर्यंत आले म्हणून. हां, 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 हां. हा तो तर 2002चा आहे. ते आहे आरती, अगदी आमची पहिली भेट आहे महाराजांची. ओह! हो अच्छा. पहिली भेट, पण ती सुंदरच भेट. अरे वाह! महाराज जे पहिल्या भेटीत 2002 साली भेटले होते ना, हं. एवढे उंच, आणि त्यांची जी शरीर यष्टी इतकी हं. बलवान होती, की अख्खा विश्व मी सांभाळू शकेन. बापरे! हो असं त्यांचं तेज होतं, की अख्खं विश्व सांभाळायला मी खंबीर आहे. बापरे! बघा. असे ते महाराज होते ते. तेव्हापासून मग ते मला त्यांची वेगवेगळी रूपं दिसलेली आहेत. हां. प्रत्येक वेळेस वेगवेगळी. पहिलंच रूप त्यांनी असं दाखवलं, की मी अख्खा विश्व सांभाळू शकतो. अरे मग मी वाह! म्हटलं मी काय आहे मग? आता त्यांची ती लँग्वेज, बॉडी लँग्वेज असते बघा, एक हो, हो. व्यक्ती समजतं पुढे ना. उभा राहिल्यावर तिची ताकद, ती हो, त्यावेळेस हो. तरी माझं वय कमी होतं. हां. काय एवढं तरी पण मला समजायचं, की बघ महाराज असे उभे आहेत, की अख्खं विश्व मी सांभाळू शकतो. बरोबर. अशा पद्धतीने ते 2000, तो मी नंतर सांगते. हं. आणि महाराज येतात का दुसरं कोण येतात, हा एक ह्याच्यातच अनुभव सांगते. हां, एक रविवार होता. हं. हां. आणि काय झालं, लहान होत्या मुली आम्ही, बरोबर 11:45 वाजले होते, हं. अशी दारात आमची गॅलरीत बसली होती. हां, आणि त्या मला लांबूनच दिसतं महाराज येणार असेल तर. हं, मला एकाने प्रश्न केला होता, पण महाराज येतात ते तुम्हाला कसं कळतं, तर मी हं. आपलं तोंड म्हणलं, महाराज मला मेल करतात आजी. म्हणजे माझ्या तोंडातून वाक्य येतं, महाराज मला मेल करतात. हां, अशा अचानक येत नाहीत, पूर्व हां, सूचना आहेत ते. हां. आणि मी बसली होती आणि 11:45 वाजले होते. हं. आणि धावत धावत त्या कोपऱ्यावरनं एक व्यक्ती तिच्याच चालण्याची बरोबर आली, की आमच्या गॅलरी गेट होतं छोटंसं, ते हं. उघडून आत आली. हां. आत आली तर छोटंसंच होतं हो, मी बघत होते. आत आले आणि गॅलरी होती चांगली बसण्यासारखी स्वच्छ. मग त्यांनी बसून घेतलं त्या पायरीवर. हो. तर मी बसलेली होती. तर मी म्हणलं, कोण आहे तुम्ही? तर ते काहीच बोलले नाही. आले आणि बसून घेतलं. एक हातात त्यांच्या काठी होती हां. आणि डोळे असे ना गोल होते, असे वेगळेच होते. हां, हां, असे हां. अंगार असल्यासारखे डोळ्यामध्ये, अरे लाल बापरे! कलरचे डोळे. हां, तर मी काय म्हणलं, हे महाराज नाहीयेत. मी काय हां, म्हणलं, हे महाराज नाहीयेत. हां. मी महाराजांना ओळखते. महाराजांचे, पण तुम्ही महाराज नाहीत, पण तुम्ही कोणतरी व्यक्ती आहे. म्हणजे अशी हां, हां, हां. एक व्यक्ती कोणतरी आहेत, सामान्य व्यक्ती नाहीये, अच्छा. हां, विभूती आहे, हे पण मला समजते. हां, मग मी त्यांना प्रश्न केला, तुम्ही पहिलं कोण आहे ते मला सांगा. हां, तर ते काहीच बोलत नाही, गप्प बसून घेतलं. हां, परत 2-3 विचारलं, फक्त तुम्ही मला कोण आहे सांगा. हां, तुम्ही डायरेक्ट गेट उघडून आलात पण, बसलात पण, हां. आणि असं फसवं पण कोण नाही. मी म्हणते की असतात ना असे हो, हो. फसवेला, बरोबर. ते पण नाहीत. मला ती ओळखायची बुद्धी आहेच. हां, तर हां, ते काय म्हणले, काही नाही, मला जेवायचंय. हां, हां, मला जेवायचंय. हां, तर मी म्हणलं, हा 11:45 वाजले, जाऊ देत, जेवायचंय, ठीक आहे, असू दे, जेवायला देते मी, पण मला तुम्ही कोण आहे ते पहिले सांगा ना. हां, तर ते काहीच सांगे नाही. परत म्हणलं, जाऊ दे, ठीक आहे, असू देत, नाही सांगत, जेवायला द्यावं आपण. हां, मग मी काय म्हणलं, अरे आज रविवार, सगळा सुट्टी होती, म्हणून मी काय स्वयंपाकाला नाश्ता झालेला म्हणून हां, फक्त भाकरी एक होती, एकच भाकरी हां, हां. केलेली होती. कारण मुली लहान असतात म्हणून काही स्वयंपाक पण बरोबर. जास्ती नसतो. हं. आणि भाकरी केलेली होती एक, आणि अजून
भाजी करायची होती. मग ते काय म्हणले मला जेवायचंय. मी त्यांना म्हणलं हे बघा आज आमचा रविवार आहे आणि आम्ही नाश्ता केलाय म्हणून मी निवांत आहे. हं, पण एकच भाकरी झालीये, भाजी व्हायची आहे. हं, तुम्ही भाजी होईपर्यंत थांबताल का? हं. तर ती काहीच उत्तर देईना. अगो बाई, परत हा काहीच नाही आणि ते ना सगळं डोळे म्हणजे असे लाल कलरचे, चेहरा असा रागीट, बापरे. एकदम मोठा बघतायत पण महाराज नाहीत. हं, मी म्हणते मी त्यांना म्हणलं तुम्ही स्वामी नाहीत बरं. मी हं, त्यांना म्हणलं पण तुम्ही स्वामी महाराज नाहीयेत. हं, मी ओळखते तुम्हाला हो. हं, हं, तर तेच तरी पण काहीच देईना. मग ठीक आहे मी म्हणलं हे बघा भाकरी झालीये, भाजी नाहीये. भाजी करावी लागेल तोपर्यंत तुम्ही वाट बघता का? हं, तरी पण ते काही उत्तर देईना. मग मी म्हटलं अरे चा नुसती भाकरी कशी खातील? हं, म्हणून माझी मैत्रीण होती शेजारी. मी काय तिला म्हटलं मला प्लीज थोडीशी वाटीत भाजी दे ना, मी तुला नंतर सांगते असेल हं, तर. तर हं, ती मैत्रिणीच होती. ती म्हणली घेऊन जा ना पटकन, काय हं, हरकत नाही. मग मी तिच्याकडनं घेऊन ये म्हणलं. मी काय घर सोडून येत नाही. तिने मला वाटीभर भाजी आणून दिली. हं, मग ती म्हणली कशाला पाहिजे? मी म्हणलं नंतर सांगते तुला. हं, आणि ती भाजी आणि ती एक भाकरी त्यांच्या पुढे दिली. हं, त्यांना म्हणलं जेवा आता तुम्ही भाजी भाकरी. हं. तर त्यांनी भाकरी तर म्हणले नाही नाही मला चावत नाही म्हणले. अय्या. ठीक आहे म्हणलं त्यांनी काय केले ती भाजीची वाटी ताटातली उचलून बाजूला ठेवली अगो आणि बाई. मला म्हणले दूध द्या तुम्ही. अरे. हो मी दूध भाकरी खातो. अरे तर बापरे. ठीक आहे मी म्हणलं तुम्ही मला आधीच सांगितलं असतं तर दूध आहे ना भरपूर आमच्याकडे. हं, मग ते फ्रीज मधलं काढलं मी गरम गरम ते दूध भाकरी त्यांनी खाली म्हणजे बघूनच खाल्ली. हं, माझ्या एका पण प्रश्नाला उत्तर दिलं नाही. हं, आणि परत म्हणले छान होती बरं भाकरी तुमची. तर हं, मी माझ्या मनात म्हणलं अरे बापरे भाजी काय ते काय जेवण होतं का आता. ठीक हं. आहे आणि तेच निघून गेले पण माझ्या ते मनातच ना हे कोण जेवून गेलं आपल्याला हां, 12च्या हां, सुमारास. हां, हां. हे जेवून कोण गेले हे तर स्वामी महाराज नाही ते. मी हं, तर 100% सांगते आणि ते असेल माझ्या मनातच राहत असतं. हं, हं, की त्याला गेले असतील 2-2.5 वर्ष आणि आम्ही ना ओळखताच आलं नाही मला कोण आहे म्हणून. हं, मग हं. आम्ही असे स्वामींच्या नेहमी भेट कुठे देणार मग आम्ही कोल्हापूरला गेलो आणि सगळ्या स्वामींच्या मठांना भेट देत होतो. अच्छा. ग्रुप हं. होता आमचा स्वामींचा. हां, हां, हां. हा तर सगळीकडचे कोल्हापूरचे सगळे स्वामींचे मठ खूप सुंदर आहेत. हो? हो खूपच सुंदर आहे. कसं काय आम्ही सगळ्या मठांना भेट दिली हं. आणि एका मठात गेलो आणि एक फोटो लावला होता भिंतीवर हां, असा. तर आमच्या ग्रुप मधल्या मग मला तो फोटो दिसला. मी म्हटलं अरे ही व्यक्ती आपल्या घरी येऊन दूध भाकरी खाऊन गेली कोण बरं असेल. हां. म्हणून मी आमच्या ग्रुप मधल्या एकीला हाक मारली. म्हणलं अहो या फोटोत कोण आहे हो ही व्यक्ती. तर म्हणजे हे शंकर महाराज आहेत. अय्या! मी म्हटलं अहो बापरे! या हो शंकर महाराज आहे तर मी म्हटलं मी तर काही शंकर महाराजांची काहीच भक्ती केली नाहीये म्हणजे. हां, 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 हां. आणि फक्त एक आमचा ग्रुप होता तेव्हा एक व्यक्ती अशी असं जुळतं ना आपल्या तो हो, विषयावर ना हो, हो. तेव्हा ते मला सारखे म्हणायचे तुम्ही ना माझ्यासाठी धनकवडीच्या कधीतरी शंकर महाराजांच्या मठात जा. तर मी अच्छा. त्यांना म्हणलं मला काहीच माहित नव्हतं फोटो बिटो काहीच नाही म्हणायचं. हां, हां, हां. फक्त ते म्हणायचे की तुम्ही कधीतरी स्वामींच्या मठात जातात शंकर महाराजांच्या मठात जात जा ना. तर हां. मी म्हणलं अहो असे जर आपण सारखं कुठे तर लोक का म्हणजे म्हणणार ना हिला काय काय आठवतं. हो कुठच्या मठात जात आहे ना स्वामी. तर हां. म्हणलं बघू कधी आला योग तर जाऊ ग त्यांची भेट. पण मी त्यांचा फोटो नाव ऐकलं होतं. अच्छा. स्वामींचं हां. वाचन होतं ना त्याच्यात बरोबर. स्वामींचे जे काय भक्त आहे ते सगळं माहित होतं पण मी त्यांना कधीच बघितलं नव्हतं. बघितलं नव्हतं. बघा नाव तर. ऐकलं होतं. हं. आणि जेव्हा आम्ही कोल्हापूरला होता तेव्हा मी तो मठात त्यांचा तो फोटो बघितला. मी हो. सगळं दत्त संप्रदाय काढून बघितले, फोटो काढून बघितले असे अय्या! टेंबे स्वामींसारखे थोडेसे. मी म्हणलं नाही टेंबे स्वामी पण नाही. म्हणजे साधारण जरा ते मॅच होत होते टेंबे हां. स्वामींना. हां, हां, हां. माणगावचे टेंबे स्वामी. हो, तर माहिती आहे. मी हं. म्हणायची नाही टेंबे स्वामी पण नाही. मग कोण असं 2-2.5 वर्ष गेलो होतो. हां. त्या गोष्टीला पण मग त्यांची ती ओळख लागली की ते शंकर महाराज होते म्हणून. बापरे! किती भाग्यवान हो ताई तुम्ही. हो मला तर खूप अजब वाटलं माझ्या मनात म्हणलं महाराजांची सगळी फलटण पण यायला लागली का म्हणजे असं म्हणजे त्यांचे जे सेवेकरी आहेत ना हो, आजूबाजूला हो, हो, हो हो. त्यांची सेवेकरी आणि मग परत त्या आता असा आता व्हिडिओ वाढत असतो ना सारखा हां. मग मला परत अक्कलकोट मध्ये शंकर महाराजांचं पण दर्शन झालं. दर्शन झालं. त्यांच्या हां, घरी तर ते जेवून गेले. हां. मग ते मी थोडं वाचन काढलं तेव्हा ते म्हणले की त्यांचे
पांढरे पदार्थ खातात ना हा त्यांच्या हा. नैवेद्यातले व्हाईट पदार्थ, हो हो रवा रवा लाडू, परत काहीतरी आहे. मग हो. म्हणलं अरे च्या, ती जी मैत्रीण होती ना तिची भाजी त्यांनी भाजीची बाजूला वाटी होती काढले. ना बाजूला काढली, खाल्ली नाही त्यांनी ती. बघा, त्यांना नाही पांढरंच खाल्ली. हवं होतं. आणि त्यांना दुसऱ्यांचं पण नको झालं असं माझ्या लक्षात आलं. बरोबर, की त्यांना तुझ्याच हातचं मला पाहिजे. तुमच्याच घरचं पाहिजे. हा. बरं कायच नव्हतं ना आणि मी म्हणलं आता भाजी नाही तर यांना भाकरी बरोबर देऊ तरी काय. बरोबर. त्यांनीच मला सुचवलं की दूध दे म्हणून. बघा ना, किती भाग्यवान हो ताई तुम्ही. हो, मग मी अप्रतिम म्हणलं अनुभव आहे, अप्रतिम. कुठल्या शब्दात वर्णन करावं ताई, किती तुम्ही नशीबवान आहात. हम्म. नाही मला खूप ते छान. कसं मला ते शंकर महाराजांचं खूप अजब वाटलं होतं हं. की मी म्हणलं पण की अहो महाराज मी तर अजून तुमचं काहीच वाचलं नाहीये. मग एकदा सोडून दोनदा भेटल्या ना मग अक्कलकोटच्या बॅक साईडला मागच्या बाजू आहे ती. हं, आम्ही असं म्हणजे आमची गाडी काढत चाललो होतं तर असं माझं बोलणं चालत होतं की हं. परत ते दोन मग म्हटलं अरे बापरे मागच्या बाजूला ते मला म्हणजे ते असे बघा अवलियासारखे हो वागतात. हो 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 हो. त्यांनी काय केलं एक गाडी होती पलीकडे आणि हं. त्याच्यात सगळी धूळ धूळ साचलेली होती आणि त्याच्यावर त्यांनी काय काय अक्षर मला लिहून दाखवायचे पण मला तो अर्थच लागला नाही काय सांगत होते ते. आई ग. हो नाही अर्थ लागला मी तोपर्यंत तर आमचे मालक ओरडायला लागले म्हणजे चला गाडी. हो, पण ते उचललं तो ते. असं असतं ना ते म्हणजे दुसऱ्यांना काही समजत नसतं की माझं बरोबर. काय चाललंय म्हणून. अगदी असं अगदी. असतं माझं. असे हं. करून दोनदा शंकर महाराजांचं पण दर्शन झालं. एक वाह! अक्कलकोटात झालं आणि ते सुद्धा मागच्या बाजूला. मग ते ज्या रूपात होते ना, हं. जे त्यांचं असं बघा असं विचित्र असं बघा वेगळेच आहेत त्यांचे कपडे वेगळेच बघा. डोळे बघा त्यांचे हो कसे. हो, डोळे पण त्यांचे जरा वेगळे आहेत. बरोबर. सेम सेम अक्कलकोटात मागच्या बाजूला मी परत हार एकदम हे झाली होती. शंकर महाराज मला दोनदा भेटले. एकदा अक्कलकोटमध्ये भेटले, आणि एकदा एकदा तर घरी. आमच्या घरी येऊनच गेले. किती सुंदर ताई अनुभव. मी शेअर करते हं ताई. हो करा. मग अतिशय सुंदर. पुढच्या वेळेस मी पुढचा सांगेन म्हणून. नक्की, नक्की आणि सांगा. ती थोडंसं बोलता येईल का का नाही? याच्यात बोलायचं असेल तर बोलू शका. म्हणजे हा तुम्हाला थोडंसं अनुभवात सांगते. बोलायचं असेल तर ती बोला ना. कमेंट असते ना ऐकायची की तुम्ही काय स्वामींची भक्ती करता. हां, 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 तर हां. मी सांगते अतिशय कडक काहीच करत नाहीये. म्हणजे 2010 पर्यंत तर मी खूप सोपी भक्ती केली. हां, सोपी म्हणजे काय ते हां, माझं होतं 11 माळी स्वामींचा जप. हां. तो एक असा माझा रूल आहे की 12च्या आत व्हावा, 9च्या आत व्हावा हा एक अच्छा. रूल हां, होता. हां. आणि मानस पूजा स्वामींची हं. अतिशय सुंदर आहे ती. हो का? हो हां. मानस पूजा करायची. मूर्तीपूजा आहे बघा आता सर्वांनाच मूर्तीपूजा जमणार आहे का. मग नाही. मानस पूजा आणि जप पुष्कळ झाला. हां. मग मानस पूजा कशी करता तुम्ही? ती मानस पूजेचं पुस्तक आणलं होतं अक्कलकोटला तिथे मिळतं. हं. नुसती वाचायची. अच्छा, अच्छा. हां. करायची नाही म्हणजे आपल्या पुढे समोर ते चित्र उभं राहतं. हां, अ, हां. म्हणजे अक्कलकोटवरूनच मी ते पुस्तक आणलं होतं. आहे आपली YouTubeवर पण सर्च मारलं ना मानस हो, पूजा. मिळेल. बरोबर. हा हं. वाचायची नुसती एक 5 ते 10 मिनिट लागतं. अरे वाह! आणि त्याच्यात तो एक सांगते ना महाराजांचा नैवेद्य आहे म्हणजे हं. मनानेच आपण काहीच केलं नाही ती मानस पूजाच ना. हो, बरोबर. महाराजांना एक वाक्य आहे तिथे लाडू करंजी असेही खव्याची. मी हं, तिथे थोडी थांबायची. मी महाराजांना म्हणलं हं, महाराज मी मानस पूजा करते पण इथे आली खव्याची करंजी. हं. पण मी कधी केली नाही हा तुम्हाला म्हणजे. हां, 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 हां. मी इथं हे घेते थोडस ब्रेक घेते. कारण मी सगळे नैवेद्य दाखवले तुम्हाला पण ही खव्याची करंजी नाही दाखवली. म्हणजे माझी मानसपूजा म्हणजे अशी मनातनंच. असेल. हां, हां, हो हां. हो जे मी दाखवला नाही नैवेद्य ना की मी तिथे थांबते. हां. महाराज हा नैवेद्य मी हं. दाखवला नाही आम्ही खोटं बोलणार नाही. असू दे मानसपूजेत आहे म्हणलं ठीक आहे मला मानसपूजा आवडते पण मी हं. ती अतिशय कठीण नंतर माझी आवड होती म्हणून मी ते पारायण वगैरे केली अभिषेक करते ते नमक चमक सगळं रुद्रपाठ तो माझी आवड आहे. हां, हां, हां. पण जी सोपी भक्ती ना ती हं. खूप उत्तम असते. आणि खरंच, खरंच. आणि असं आहे ते म्हणजे बरोबर आहे प्रश्न आहेत ना माणसांचे की बरोबर. हं. आपलं मन लागत नाही जपामध्ये. खरंय, खरंय. कार्तिक खूप मन. छान ताई. मी शेअर करते हा हां. हा चालेल श्री चालेल स्वामी एवढाच करा समर्थ. मग पुढच्या वेळेस पुढचं. हो ताई. हां. हा चालेल हा श्री स्वामी थँक्यू समर्थ. स्वामी समर्थ.